ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची आपली कविता आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे। जन्म घेता धरेवरती मृत्यू नक्कीच येणार, असे काही सोडून जावे जगात कीर्ती उरणार, जगात कीर्ती उरणार। तर इथे काय म्हटलेलं आहे की एकदा आपण जन्माला आल्यानंतर आपला मृत्यू हा निश्चित आहे। आता मृत्यू जर निश्चित असेल तर कितीतरी लोक येतात आणि मरतात, मग अशा जगण्याला काही महत्त्व आहे का? म्हणजे आपल्या जीवनात असं काहीतरी घडलं पाहिजे की जेणेकरून लोकांना ते आठवणीत राहील आणि लोकांना भविष्यातसुद्धा मदत करत राहील, तरच आपल्या जीवनाचं सार्थक ना। एकदा शाळेमध्ये शिक्षकाने प्रश्न विचारला। 8वीचा वर्ग होता, मुलगा हुशार होता। त्या मुलाला प्रश्न विचारला, अरे म्हणे, तो भगवान बुद्धाला जाणतो का? म्हणजे तुला माहिती आहे का भगवान बुद्ध? तो म्हणाला, हो मला माहिती आहे। तुला शंकराचार्य माहिती आहे का? हो मला शंकराचार्य पण माहिती आहे। तुला ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे का? हो मला ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे। तुकाराम महाराज माहिती आहे। समर्थ रामदास स्वामी माहिती आहे। तुला शिवाजी महाराज पण माहिती आहे। इतका मुलगा हुशार होता। विवेकानंद, हां मला विवेकानंद पण माहिती आहे। जे तुझे पंजोबा त्यांचं नाव तुला माहिती आहे का? आता तो डोकं खाजवायला लागला, त्याला काही पंजोबाचं नाव आठवेच ना। मग तो म्हणाला की माझ्या पंजोबाचं नाव मला आठवत नाही। अरे म्हणे, तुला ह्या सगळ्या व्यक्ती 1000 वर्ष 2000 वर्ष होऊन गेले, त्यांची नावं तुला माहिती आहे, त्यांना तू जाणतो, आणि तुझ्या पंजोबाचं नाव तुला माहिती नाही। तर तो मुलगा म्हणतो की ह्या सगळ्या व्यक्तींनी जे काही केलं ते आजही लोकांना मदत करत आहे। म्हणजे माझ्या पंजोबाने असं काय केलं की त्यांचं नाव मी लक्षात ठेवू? म्हणजे बघा, त्याला आपल्या पंजोबाचं नाव पण माहिती नव्हतं, कदाचित आजोबाचं नाव माहिती असेल। म्हणजे आपण जगामध्ये येतो, नुसतं काम करत जातो, कसं तरी जीवन जगतो आणि मरतो। आपल्या जीवनामध्ये काहीही विशेष नसतं, म्हणून आपल्याला कोणीही विचारत नाही, कोणीही आपली आठवण ठेवत नाही। आपण गेल्यानंतर थोड्या दिवसामध्येच आपल्याला सगळे लोक विसरून जातात। असं का होतात? कारण आपण काहीही चिन्ह सोडून ठेवलेलं नाही। ह्या जगामध्ये आलाच तर काहीतरी चिन्ह सोडून जा। स्वामीजी म्हणतात, लिव्ह सम मार्क बिहाइंड। जर तुम्हाला मनुष्यदेह लाभलाच असेल तर असं काहीतरी करून जा की ज्यामुळे तुम्ही जरी गेलात तरी तुमची कीर्ती राहील। आणि शेवटी कीर्तीच तर महत्त्वाची आहे। किती तो येतात आणि किती लोक जातात, पण किती लोकांची नावं आजही आपल्याला माहिती आहे, जे त्यांची कीर्ती अजरा अमर असते। त्यांना लोक कधीही विसरू शकत नाही, कारण त्यांनी असं काही कार्य केलेलं असते की ते लोकांना सतत प्रेरणा देत राहते। म्हणून म्हटलं आहे की जन्म घेता धरेवरती मृत्यू नक्कीच येणार। जन्माला आल्यानंतर मृत्यू नक्की येणार, कोणीही मृत्यू टाळू शकत नाही। असे काही सोडून जावे जगात कीर्ती उरणार। म्हणून तुम्ही असे काही करून जा, असे काही कार्य करून जा। जसं कबीरदास म्हणतात की तू जेव्हा जगामध्ये आला तेव्हा तू रडत आला आणि हे जग हसत होतं, पण तुझ्या जगामध्ये असं काही करून जा की तू हसत जाशील आणि हे जग रडेल।
जब तू दुनिया में आया तू रोया जग हसा, ऐसी करणी कर जा तू हसे जग रोये. म्हणजे असं काही करून जा की सगळं जगाला हळहळ वाटेल की रे एवढी चांगली व्यक्ती गेली. आता अशी व्यक्ती मिळणं फार कठीण आहे. म्हणजे लोक तुमची आठवण ठेवेल, इतिहासामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख राहील, कोणीही तुम्हाला विसरू शकणार नाही. कारण तुम्ही स्वतःसाठी जगलाच नाही. तेच तर महत्त्वाचं आहे. स्वार्थासाठी सर्वच जगती, तसले जिने म्हणजे मरण. इतरांसाठी जीवन जगतो तोच येथे होतो महान, तोच होतो येथे महान. आता प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी जीवन जगत असते. त्याचं एक सर्कल असते आणि त्याच्या पलीकडे तो बघू शकत नाही. जसं आपल्याला माहीत आहे की टांग्याला घोडा बांधतात आणि त्या घोड्याच्या डोळ्यांना दोन्ही बाजूंना असे पडदे बांधतात, कारण त्या घोड्याने फक्त समोरचा रस्ताच बघावा, इकडे तिकडे कधीही बघू नये. तशा प्रकारे आपणसुद्धा आपल्या डोळ्याला स्वतः झापड बांधलेली आहे आणि आपण त्या एका मार्गाने जात असतो. आपण अवतीभोवती कधी बघतच नाही. आपल्या अवतीभोवती कितीतरी लोकांना आपल्या मदतीची गरज आहे, पण आपल्याला दिसत नाही. असं का होतं? कारण आपल्याला आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं घर हे सगळं काही असतं. जे महापुरुष असतात त्यांना हे विश्वची घरं असतं. विश्वची माझे घरं, वसुधैव कुटुंबकम. त्यांना सगळा संसार त्यांचं घर असतं, सगळं जग त्यांचं घर असतं. पण सर्वसामान्य मनुष्य त्याला आपला घरच सगळं काही वाटतं आणि म्हणून तो कधीच कुणासाठी काहीही करणार नाही. स्वतः पैशाची उधळपट्टी करेल, पैसा भरपूर आहे, पण कधीही त्यामधले 2 पैसे देण्याची सुद्धा इच्छा होत नाही. मुळीच दानधर्म करत नाही. आणि काही तर लोक असतात की एवढे कंजूस असतात की ते स्वतःसाठी पण खर्च करत नाही. ते नुसते पैसे जमा करून ठेवतात. आता बघा, त्यांच्याकडे पैसे आहे, ते लोकांना दान तर देतच नाही, पण स्वतः पण त्याचा उपभोग घेत नाही. असे पण लोक असतात. त्यांना संचय करण्यामध्येच आनंद असतो, ते खर्चसुद्धा करत नाही. अशा प्रकारचे पण लोक या जगामध्ये असतात. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता, जो स्वार्थपर होता है वह जीते जी मर जाता. जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थानं जिवंत असतो, पण जो स्वार्थी असतो, जो स्वतःसाठी जगतो, तो जिवंत असूनही मृतवतच आहे. हे स्वामीजींचे शब्द आहे. जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जीवन जगत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच आहे असं स्वामीजी म्हणतात. जे बघा किती बरोबर आहे. म्हणजे आपण का नाही आपली कीर्ती ठेवून जाऊ शकत? कारण असं नाही की आपल्याला दानधर्मच केला पाहिजे, आपल्याकडे खूप पैसेच पाहिजे, असं काही नाही. जरी आपली वाणी जरी रसाळ असली, या वाणीद्वारे आपण किती लोकांचं कल्याण करू शकतो, किती लोकांना चांगल्या गोष्टी शिकवू शकतो. कमीत कमी ज्यांना तुम्ही मदत केली ते 100 लोक तर तुमची आठवण ठेवतील ना. सगळं जग तुमची आठवण ठेवणार नाही, पण तुम्ही जर 100 लोकांना मदत केली असेल, ते 100 लोक तरी आयुष्यभर तुमची आठवण ठेवतील. ते तुम्हाला विसरू शकणार नाही. आपल्याला काही जगभर प्रसिद्धी करायची नाही किंवा जगामध्ये सगळं जगभर काही कीर्ती पसरवायची नाही, पण आपल्याला आपल्या भागामध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या गावामध्ये जरी लोकांनी चांगलं म्हटलं तरी भरपूर झालं. कारण एक चांगला व्यक्ती होऊन जगणं हे फार महत्त्वाचं आहे. लोकांनी असं म्हणू नये की अरे काय बरं झालं मेला तर, सगळ्या लोकांना त्रास द्यायचा. असं जर लोक म्हणाले गेल्यानंतर तर उपयोग काय आपल्या जगण्याचा? म्हणजे आपण जगलो पण शेवटी इतरांना त्रासच देत राहिलो. त्यामुळे लोकांना वाटायचं की हा लवकरात लवकर मेला पाहिजे. म्हणजे असे पण लोक असतात. मदत करणं तर सोडाच, पण उलट लोकांना त्रास देतात आणि काही कारण नसताना.
कारण त्यांच्यामध्ये ईर्ष्या असते, मत्सर असतो, द्वेष असतो. त्यामुळे इतरांच्या मागे लागतात, इतरांना काड्या करतात, इतरांना त्रास देतात. असे लोक पण जगात आहे. म्हणून आपल्याला काया वाचा मनानं जेवढं काही करता येईल, इतरांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न जरी केला तरी आपण जीवनामध्ये महान होऊ शकतो. एखादा शिक्षक असेल, तो जर चांगला शिक्षक असेल तर विद्यार्थी आयुष्यभर त्याची आठवण ठेवेल. आजही आपल्याला माहिती आहे की असे राष्ट्रपती, असे शिक्षक होऊन गेले की त्यांची आठवण आपण कधीही विसरू शकत नाही. राधाकृष्णन, त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन आहे, कारण त्यांनी जे काही कार्य केलं ते अजूनही लोकांना माहिती आहे की खूप प्रेरणादायी आहे. भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, त्यांचं नाव अब्दुल कलाम, ह्या लोकांची नावं अजरामर आहेत, कारण ते त्या पोझिशनवर असताना त्यांनी असं काही कार्य केलं की लोक त्यांना विसरू शकत नाही. स्वामी विवेकानंद, त्यांनी जगाला इतकी प्रेरणा दिली की लोक त्यांना विसरू शकत नाही. म्हणून आपण चांगलं जीवन जगणं आणि शक्य झालं तेवढी मदत करणं हे सुद्धा आपल्या दृष्टीनं खूप मोठं कार्य आहे. त्यामुळे सुद्धा आपली कीर्ती होईलच. सगळ्या जगामध्ये कीर्ती होण्याची गरज नाही. जरी आपल्या गावामध्ये लोकांनी आपल्याला ओळखलं की ही एक चांगली व्यक्ती होती, आमच्या गावामधली सगळ्यात चांगली व्यक्ती होती, एवढं जरी लोकांनी म्हटलं तरी भरपूर झालं. तर या दृष्टीनं आपल्याला आपलं जीवन घडवावं लागेल. यंत्रवत जीवन जगणे हाच स्वभाव मानवाचा. अवती भवती ईश्वर असूनी न बघे हा दोषदृष्टीचा, न बघे हा दोषदृष्टीचा. म्हणजे आपलं जीवन एवढं यंत्रवत झालेलं आहे, मेकॅनिकल झालेलं आहे की बाकी गोष्टींचा विचार करायला आपल्याला वेळच कुठे आहे. सगळं आयुष्य पोट भरण्यामध्येच जातं, त्यामुळे वेळच मिळत नाही. अरे ह्या जगामध्ये तो परमेश्वर सर्वत्र व्यापलेला आहे, हे सगळे संत सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासनी बने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजले आहे त्यांना जो हृदयाशी धरतो, त्यांना मदत करतो, त्यांची सेवा करतो, त्याला साधू म्हटलं पाहिजे. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे रंजले गांजले आहे त्यांच्यामध्ये परमेश्वर आहे, पण तो परमेश्वर आपल्याला कधी दिसत नाही, कारण आपल्याला वेळच नाही. आपलं जीवन यंत्रवत झालेलं आहे. सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं आणि झोपायचं, याशिवाय दुसरं कधी आपण काही बघतच नाही. आपल्याला पुस्तकं वाचायला वेळ नाही, आपल्याला चांगले विचार चिंतन करायला वेळ नाही, चांगली व्याख्यानं ऐकायला वेळ नाही. ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळच कुठे आहे. जे सगळा वेळ प्रवासामध्ये आणि नोकरीमध्येच निघून जातो. त्यामुळे मग आपल्यामध्ये आणि पशुमध्ये फरक तो काय राहिला. ते पण जीवन जगतात, आपण पण जगतो. म्हणजे फक्त पोटासाठी जीवन जगणं. बहुतेक असेच लोक जगत असतात. म्हणजे असं नाही की त्यांना वेळ नसतो, ते फालतू गोष्टीमध्ये वेळ गमावतील, ते मनोरंजनामध्ये वेळ गमावतील, ते गप्पा गोष्टीमध्ये वेळ गमावतील. पण ज्या गोष्टी आवश्यक आहे, मंगलकारक आहे, थोडं शास्त्र अध्ययन केलं पाहिजे, गीतेचं वाचन केलं पाहिजे, चांगलं शास्त्र वाचलं पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ कुठे आहे. कारण हे केलं तर तुमची बुद्धी सात्विक होईल आणि तुमची बुद्धी, तुमचं मन सात्विक झालं की तुम्हाला दिसेल की फक्त तो तुमच्यामध्येच नाही तर सगळ्यामध्ये तोच आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा, हे अनुभूती येईल. तेव्हा मनुष्य कसा जगतो, यंत्रवत जगतो. सकाळी उठल्यापासून प्रत्येक त्याचं कर्म यंत्रवत असतं. अमुक वाजताची बस, अमुक वाजताची ट्रेन पकडायची, ऑफिसमध्ये जायचं, तिथे गप्पा मारायच्या, थोडंफार काम करायचं आणि घरी आलं की पुन्हा तेच रडगाणं आणि दररोज खाणं आणि झोपणं आणि काम करणं,
याशिवाय बाकीच्या गोष्टींना काही जीवनामध्ये स्थानच नसते. अशा प्रकारचं जीवन बहुतेक लोक जगत असतात, कारण त्यांना कळत नाही की हे जीवन किती मूल्यवान आहे. आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे, 84 लक्ष योन्या आहे आणि अशा कितीतरी प्रकारच्या योन्यांमध्ये आपल्याला ही मनुष्य योनी प्राप्त झालेली आहे. मनुष्य देह आपण धारण केलेला आहे की ज्या देहामध्ये आपण सगळं काही प्राप्त करू शकतो. हे सुवर्ण संधी आहे, मोक्षाचा दरवाजा आहे. आता एवढी चांगली संधी मिळूनसुद्धा आपणसुद्धा सामान्य लोकांसारखं जीवन जगलो तर आपल्या जगण्याला अर्थ काय आहे? पण बरेच लोक यंत्रवत जगल्यामुळे त्यांचं ब्रेन काही कामच करत नाही, कारण आपण ब्रेनचा कधी वापर करत नाही. पूर्वी किती पाठांतर करायचे, किती शास्त्र पाठांतर करायचे, गीता पाठांतर करायचे, उपनिषद पाठांतर करायचे, वेदमंत्र पाठांतर करायचे, कारण त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. आजकाल ते सगळं काही राहिलं नाही, कारण यंत्र आलेली आहेत, कॉम्प्युटर आहे, सेलफोन आहे, सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या ब्रेनला व्यायामच मिळत नाही. आणि जर आपण आपल्या मेंदूचा वापर केला नाही मग ते डल होतं. मग आपण उच्च चिंतन करू शकत नाही, सूक्ष्म गोष्टीचं चिंतन करू शकत नाही. आपली बुद्धी बोथट होते, तर रात्रंदिवस आपण फक्त या जड जगताचा विचार करतो. आणि हे जगत कसं आहे? हे स्थूल आहे. आणि या स्थूल जगाचा चिंतन विचार केल्यामुळे आपली बुद्धीसुद्धा स्थूल होते, मनसुद्धा स्थूल होते. मग या शास्त्रामधल्या गोष्टी कळणार कशा? जरी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अवतीभोवती तो सगळा परमेश्वर आहे, पण हे कळणार कसं? बुद्धीला धारणा होणार कशी? आपण विश्वास ठेवणार कसं? म्हणून आपली बुद्धी जर शुद्ध करायची असेल, सात्विक करायची असेल, तर आपल्याला फक्त यंत्रवत जगायचे नाही, फक्त पोट भरण्यासाठी जगायचे नाही, तर इतर महत्त्वाच्या गोष्टींनासुद्धा जीवनामध्ये स्थान द्यायचं. कारण जीवनामध्ये जर अध्यात्म नसेल, जीवनामध्ये जर भगवंत नसेल, तर तसलं जीवन कुचकामाच आहे. त्याला मनुष्यच म्हणता येत नाही, कारण तो मनुष्य जीवनाचं ध्येयच विसरून गेलेला आहे. आपल्या शास्त्राने सांगितलं आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्माचं आचरण करा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या. मध्ये पैसे येतील, कामना पूर्ण करा, ते सगळं होईल. पण हे दोन जे आहे, एक फाउंडेशन धर्माचं आणि मोक्ष परमपुरुषार्थ, ह्या दोन गोष्टी जर तुम्ही सोडून दिल्या तर मग तुमच्यामध्ये आणि पाश्चात्यांमध्ये किंवा पशुमध्ये काही अंतरच राहिलं नाही. कारण इतर देशांमध्ये धर्म आणि मोक्ष हे नाहीच आहे. पैसे कमवा, मजा करा, त्याशिवाय दुसरं काही नाही. पण आपला देश, भारत देश हा आध्यात्मिक देश आहे, धार्मिक देश आहे. इथे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं आचरण करायचं आहे. आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे, आपल्याला धार्मिक व्हायचं आहे, आपल्याला नैतिक व्हायचं आहे. कारण त्यामुळेच आपल्याला कळेल की या जगात मागे सत्य काय दडलेलं आहे. आज आपण ह्या जगामागचं सत्य ओळखू शकत नाही. ते सत्यच आहे, आपल्यामध्ये पण आहे, आपल्या आतमध्ये आहे, बाहेर पण आहे. सगळीकडे ते एकच सत्य आहे, पण आपल्याला दिसत नाही, कारण आपलं मन स्थूल झालेलं आहे, कारण जीवन यंत्रवत झालेलं आहे. तेव्हा असं यंत्रवत जीवन जगणं आपण सोडून दिलं पाहिजे. थोडं तरी आपल्या मेंदूला आपण काम दिलं पाहिजे, थोडं तरी सूक्ष्म चिंतन केलं पाहिजे, थोडं तरी आत्मचिंतन भगवत चिंतन केलं पाहिजे, थोडं तरी शास्त्राचं अध्ययन करून त्यावर चिंतन केलं पाहिजे. तेव्हा आपली बुद्धी सूक्ष्म होईल, आपली बुद्धी सात्विक होईल आणि मग ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आपल्याला कळायला लागतील. तोपर्यंत आपण ह्या जड जगतामध्ये जडासारखे होऊन जीवन जगू. कधीही आपली आध्यात्मिक उन्नती होणार नाही. यंत्रवत जीवन जगणे हाच स्वभाव मानवाचा. अवतीभवती ईश्वर असूनी न बघे हा दोषदृष्टीचा, न बघे हा दोषदृष्टीचा. बघा, आपल्याला डोळे दिलेले आहे, पण डोळे असून उपयोग काय? आपण हे जग बघतो, पण आपली दृष्टी खूप संकुचित आहे. आपण फक्त भौतिक जगच बघतो. आपल्याला दृष्टी दिव्य करावी लागेल.
जेव्हा दिव्यदृष्टी होईल, सूक्ष्मदृष्टी होईल, तेव्हा आपल्याला ह्या जगामागचं सत्य पण कळेल. आज आपल्याकडे ती दूरदृष्टी नाही, आपल्याकडे आध्यात्मिक दृष्टी नाही. त्यामुळे इंद्रियाच्याद्वारे आपण हे भौतिक जगच बघतो. ह्या जगाच्या मागे असलेल्या अनेक सूक्ष्म गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला कळत नाही. आपले विचार किती सूक्ष्म आहे, सतत मनामध्ये येत राहतात, तरी आपल्याला माहिती नसते की आपल्यामध्ये कोणते विचार येतात, आपल्यामध्ये कसले विचार येतात. यावरसुद्धा आपण लक्ष ठेवू शकत नाही. तर कारण यंत्रवत ते येतात आणि जातात. आपण कधी चिंतनच करत नाही की अरे माझ्या मनामध्ये असले विचार काय येतात, माझ्यामध्ये असले घाणेरडे विचार काय येतात. आपण कधी त्यावर विचारच केलेला नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करत नाही. वाईट विचार कमी करायचे, चांगले विचार वाढवायचे, यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. मग आपली प्रगती होणार कशी, मन सात्विक होणार कसं? तर यंत्रवत जगणं सोडून दिलं पाहिजे. अवतीभवती ईश्वर असूनही न बघे हा दोष दृष्टीचा. आपल्या दृष्टीचा तो दोष आहे. अवतीभवती असून दिसेना, म्हणजे तो परमेश्वर अवतीभवती आहे तरी आपल्याला दिसत नाही. ईश्वर कधी भिकारी होऊन आपल्यासमोर येतो, पण आपल्याला दिसत नाही. अवतीभवती असून दिसेना शोधितोसी आकाशी. तर आपण आकाशामध्ये देवाला शोधतो, पण आपल्याला तो अवतीभोवती असलेला देव दिसत नाही. विविध रूपाने तोच नटला, दिसत नाही मानवाला. अज्ञानाचे सावट चढले, वेळ नसे बघण्याला, वेळ नसे बघण्याला. म्हणजे विविध रूपामध्ये तोच नटलेला आहे, तोच अवतीभोवती आहे, तोच आपल्याकडे भिकारी होऊन येतो, तोच अज्ञानी होऊन येतो. पण आपल्याला ती दिव्यदृष्टी नसल्यामुळे तो जरी विविध रूपाने नटलेला असेल, जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं, त्यानं सगळीकडे बघितलं की भगवान कृष्णच व्यापलेला आहे, सगळ्यामध्ये तो एकच आहे. परमेश्वर सगळ्यामध्ये आहे पण दिसत नाही, कारण अज्ञानाचे सावट चढले, वेळ नसे बघण्याला. अज्ञान जे आहे, अज्ञान काय करतं, आपले डोळे झाकून टाकतं. त्याला म्हटलं आहे आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती, या दोन शक्ती आहे अज्ञानाच्या. तर अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की अज्ञानानं ज्ञानाला झाकून टाकलेलं आहे, त्यामुळे हे सगळे जीव मोहामध्ये पडलेले आहे. त्यांना मी आणि माझंच दिसतं, त्याच्या पलीकडे कधी ते जात नाही. तर हे अज्ञानाचं सावट आपल्याला दूर करायला लागेल. अज्ञान काय करतं, जे खरं आहे ते दाखवत नाही आणि जे खोटं आहे ते दाखवते. त्यामुळे आपल्याला खरं खोटं वाटते आणि खोटं खरं वाटते. जी आवरण शक्ती आहे ती आपले डोळे पहिले झाकून टाकते, म्हणजे आपल्याला सत्य दिसू देत नाही. सत्य जसं आहे तसं आपल्याला दिसू देत नाही, तर आपले डोळे झाकून टाकते. त्यामुळे आपल्याला सत्य दिसत नाही आणि मग ती काय करते, विक्षेप करते. म्हणजे ती सत्याला झाकून टाकते आणि हे जग दाखवते. हे नामरूपात्मक जग, ह्या जगाचा पसारा, यालाच तर आपण माया म्हणतो. तर ही शक्ती तेच तर करते, अज्ञान. म्हणजे आपल्याला हे खोटं दाखवते आणि आपण ह्या अनित्य जगाला, नश्वर जगाला खरं मानतो. आपल्याला वाटते की हे जगच खरं आहे, कारण आपण इंद्रियाच्या माध्यमातून फक्त या जगालाच बघू शकतो, कारण अज्ञान आहे. ते अज्ञान दूर झाल्याशिवाय ज्ञान होणार नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू घ्यावाच लागेल, पुन्हा पुन्हा या जगामध्ये यावंच लागेल, पुन्हा पुन्हा चक्कर काटावेच लागतील. तर हे अज्ञान दूर झालं की लगेच प्रकाश पडणार. ह्या खोलीमध्ये जर अंधार असेल, कितीही वर्षाचा असो, हजारो वर्षाचा अंधार असो, तुम्ही एक आकाठी आणा आणि ती जस्ट घासा आणि बघा, जसा प्रकाश पडेल ह्या खोलीमध्ये उजेड होईल, सगळा अंधार एका क्षणामध्ये निघून जाईल.
सगळा अंधार नाहीसा होईल, क्षणार्धात नाहीसा होऊन जाईल. म्हणजे अज्ञानामुळे डोळे झाकलेले आहे, काहीही करायचे नाही, फक्त हे अज्ञान दूर करायचं. कारण ज्ञान तर आहेच, ते ज्ञान आपल्या आतमध्ये आहेच, त्याला काही कुठून आणावं लागत नाही, त्याला काही निर्माण करावं लागत नाही, ते जसं आहे तसंच आहे. आता आपण जर आपल्याला दुर्बल समजत असू तर आपण दुर्बलच होऊन जाऊ. पण आपल्यामध्ये आत्मशक्ती आहे, आपल्यामध्ये तो आत्मा आहे, अनंत आत्मा आहे. आपण जर स्वतःला आत्मा समजलो तर आपल्यामध्ये ती आत्मशक्ती जागृत होईल. म्हणजे आपण खऱ्या अर्थानं आत्माच आहो, आपण आध्यात्मिकच आहो, आपण सिंहच आहो. पण आपण विसरलो की आपण सिंह आहो. आता आपण जर स्वतःला मेंढी समजत असू तर दोष कुणाचा आहे? हे आपल्या डोक्यामध्ये जे शिरलेलं आहे की आपण मेंढी आहोत, आपल्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे की आपण हे शरीर आणि मन आणि हे नामरूप आहोत, असं जर आपण समजलो तर त्या अज्ञानामुळे आपण आपल्याला डोळे झाकून टाकलेले आहे. तेव्हा मी शरीर मन बुद्धी हे काहीही नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कसा आहे? मी चिदानंद रूप आत्मा आहे. शिवोहम शिवोहम. मी आनंद स्वरूप आहे, मी शांती स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी शक्ती स्वरूप आहे. हे माझं खरं स्वरूप आहे, हा माझा स्वभाव आहे. पण त्या स्वभावाला मी विसरलेलो आहे. त्यामुळे मला स्वतःला क्षुद्र जीव समजतो. आता हे क्षुद्र जीव समजणं सोडायचं आहे. कारण हे अज्ञान सोडल्याशिवाय कधीही ते ज्ञान प्रकाशित होणार नाही. जरी ते ज्ञान आपल्यामध्येच आहे पण ते झाकल्या गेलेलं आहे, त्या मायेच्या पडद्यानं झाकलेलं आहे. तो पडदा आपल्याला दूर करावा लागेल. त्यासाठीच तर हे सगळं एवढं जप ध्यान साधन भजन कशासाठी? हे अज्ञान दूर करण्यासाठी. ज्ञान तर आहेच, ते तर प्रगट होणारच आहे. पण आपल्या मनावर हा जो कचरा पडलेला आहे, तो कचरा साफ केल्याशिवाय आतला प्रकाश बाहेर पडणार नाही. आपण मनावर एवढे काही संस्कार टाकलेले आहे, जन्मोजन्मीचे संस्कार आहे, आपली आसक्ती आहे, काम क्रोध आहे, हे सगळे आपण मनावरती साचवलेले आहे. आपले पापकर्म आहे. ह्या कर्माद्वारे विचारांद्वारे विकारांद्वारे आपण आपलं मन घाणेरडं करून टाकलेलं आहे. आता ते मन आपल्याला स्वच्छ करावं लागेल. जसं जसं मन आपलं स्वच्छ होत जाईल, पवित्र होत जाईल, तसा तसा आपल्यामधला प्रकाश प्रगट होत जाईल. आणि एक दिवस मन जेव्हा पूर्ण पवित्र होईल तेव्हा तो प्रकाश सूर्यासारखा तळपू लागेल. कारण तो स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशानं ते जग प्रकाशित झालेलं आहे. त्याला प्रकाशित करण्याला कशाचीही गरज नाही. फक्त तुमचा दिवा आहे, त्या दिव्यावरती काच आहे, त्या काचेवरती धूळ बसलेली आहे, धूर पडलेला आहे. तो धूर आणि ती धूळ साफ करा, पुसून साफ करा, पुन्हा ठेवून द्या. बघा आतला प्रकाश बाहेर येईल. तुम्हाला काहीही करावं लागणार नाही, कारण तो प्रकाश आतमध्ये आहेच. दिवा जळतच आहे, पण तुम्ही त्यावर ग्लास ठेवलेला आहे आणि तो पण घाणेरडा, त्यामुळे प्रकाश बाहेर येत नाही. सगळं काही आपल्या मनावर अवलंबून आहे. जर मनामध्ये तमोगुण आणि रजोगुण जास्त असेल तर ते ज्ञान कधी प्रगट होणारच नाही. आणि आपण कधी प्रयत्न करत नाही की अज्ञान दूर केलं पाहिजे. आणि ते दूर करणं आपल्याच हाती आहे. आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहे. कोणी दुसरं येऊन आपल्यासाठी करणार नाही. कारण हे सगळं आपणच साचवलेलं आहे. आता आपण जे जमा केलेलं आहे तेच आपण दूर पण करू शकतो, ती घाण काढून पण फेकू शकतो. जशी जमा केली तशी आता काढून फेकू शकतो. ते आपल्या हाती आहे. पण आपल्याला कधीकधी त्याची जाणीवच नसते. त्यामुळे आपण राहतो तसेच. आणि जर आपण आपल्यामधला आत्मप्रकाश प्रगट करू शकलो तर बघा, जो मनुष्य आत्मज्ञानी होतो, जो आत्मसाक्षात्कारी होतो, तो संत होतो, तो ऋषी होतो, तो अमर होतो. जगामध्ये त्याची कीर्ती होते. लोक त्याला ओळखतात, त्याची पूजा करतात. कशामुळे करतात?
कारण त्यांना स्वतःमधलं ते आत्मचैतन्य जागृत केलं आहे. त्यांना संत, ऋषी, योगी, महात्मा आपण म्हणतो. त्यांनी प्रयत्न करून ते चैतन्य जागं केलेलं आहे, म्हणून ते महान झालेले आहेत. तेव्हा आपल्याला महान व्हायचं असेल, जर आपल्याला कीर्ती सोडून जायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामधलं ते दिव्यत्व प्रगट करणं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की दिव्यत्व प्रगट झालं तर तुम्हाला सगळं काही मिळेल. पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम, अँड एव्हरीथिंग दॅट इज एक्सलंट विल कम टू यू व्हेन दी स्लीपिंग सोल इज राउस्ड टू सेल्फ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी. जेव्हा आत्मचैतन्य जागं होईल तेव्हा सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील आणि जगामध्ये तुम्ही महान व्हाल, तुम्ही कीर्तिवान व्हाल, सगळीकडे तुमची कीर्ती पसरेल. हे समर्थ रामदास म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हे असे संत महापुरुष आजही आपल्यामध्ये आहे. कशामुळे? कीर्तीमुळे. त्यांचं शरीर गेलं पण अजूनही आपण त्यांची आठवण करतो, त्यांची पूजा करतो, कारण त्यांनी भगवंताला जाणून घेतलं आणि आपल्याला पण त्यांनी तोच उपदेश दिला की तुम्ही जाणून घ्या, तुम्ही पण महान व्हाल. म्हणून आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अहंकाराचे जीवन जगणे यालाच मृत्यू म्हणतात. अहंकार जो सोडून देतो तोच अमर होतो जगतात, तोच अमर होतो जगतात. अहंकार म्हणजे ह्या एका शरीराला मी म्हणणं म्हणजे अहंकार. अहम, आपण अहम आत्मा आहो. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं म्हणायला पाहिजे. पण आपण म्हणतो की मी देह आहे. कोणी विचारलं, अरे तू कोण आहे? मी अमुक अमुक आहे, माझं नाव राजेंद्र आहे, माझं नाव गोविंद आहे. म्हणजे आपण शरीरालाच अहम म्हणतो आणि ह्या शरीराला मी म्हणणं हाच एक अहंकार आहे, हेच अज्ञान आहे. म्हणजे आपण किती आपल्याला मर्यादित करून टाकलेलं आहे. आणि एकदा आपण शरीराला मी म्हटलं की मग या शरीराशी जेवढे काही संबंधित आहे ते सगळे माझे आहे. माझं घर आहे, माझी शेती आहे, माझे नातेवाईक आहे, माझे मुलं आहे, माझी बायको आहे, सगळं आलंच. म्हणजे मी आणि माझं, यामुळे जीव या संसारामध्ये अडकून पडतो. तो विराट आहे, तो सगळीकडे व्यापलेला आहे. पण हे ज्ञान नसल्यामुळे तो या क्षुद्र शरीराला, या मर्त्य शरीराला, या दुर्बल शरीराला मी 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 म्हणत राहतो आणि त्यामुळे तो त्या शरीरामध्येच बद्ध होतो आणि त्याला पुन्हा पुन्हा शरीर धारण करावं लागतं. तेव्हा हा अहंकार, अभिनिवेश, शरीराला चिकटून राहणं, म्हणजे शरीर जर्जर झालेलं आहे तरी जीवनाला चिकटून राहणं. किती लोक असतात त्यांना मरण्याची भीती वाटते. आता ह्या शरीराचा काहीही उपयोग नाही, आता हे शरीर पूर्णपणे निकामी झालेलं आहे, याद्वारे आता काहीच होऊ शकत नाही. उलटं जगाला भार होतो, घरच्यांना भार होतो, हे सगळं माहिती आहे. स्वतःला पण त्रास होत आहे, इतरांना पण त्रास होत आहे, भूमीवर भार आहे, हे सगळं माहिती असूनही पुन्हा जगण्याची इच्छा. म्हणजे ह्या जीवनाला किती आपण आसक्त आहोत. याला म्हटलं आहे तृष्णा, जगण्याची तृष्णा. याला अभिनिवेश म्हटलं आहे की मी राहिलो पाहिजे, मी अजून 4 दिवस जगलो पाहिजे. व 4 दिवस जगून आता काय करणार आहे? आयुष्यभर जर काही करू शकला नाही तर अजून 2-4 वर्ष जगून तरी काय करणार आहे? काहीच करू शकणार नाही. तरी पण मनुष्य मरू इच्छित नाही. म्हणजे बघा, हाच आहे अहंकार. कशामुळे? मी शरीर आहे हा बोध दृढ झाल्यामुळे. मनामध्ये आपण तो विचार पक्का करून टाकला की मी शरीरच आहे, म्हणजे हा अहंकार आहे. हा अहंकार गेल्याशिवाय, हा मी आणि माझा गेल्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की हा मी जर काही केला जात नसेल तर म्हणा की मी भगवंताचा दास, मी भगवंताचे संतान. तुमचं नातं भगवंताशी जोडा, ह्या जगाशी जोडू नका, कारण हे जग नश्वर आहे. तुम्ही भगवंताशी नातं जोडा. मला अभिमान वाटू द्या की मी भगवंताचं संतान आहे, भगवंताचा दास आहे, भगवंताचा सेवक आहे आणि भगवंताचं कार्य करा.
जसं हनुमानजी, स्वामी विवेकानंदांनी यांनी गुरुचं कार्य केलं, श्रीरामकृष्णांचं कार्य केलं, हनुमानांनी रामचंद्राचं कार्य केलं आणि त्यामुळे ते अमर झाले. तेव्हा इथे जर हा मी जात नसेल तर या मीचं नातं भगवंताशी जोडा. जर तुम्ही भगवंताशी तुमचं नातं जोडलं तरीसुद्धा तुम्ही मुक्त व्हाल. कारण भगवंत या जगापासून वेगळे आहे. ते भगवंत काही या जगाचा भाग नाही, ह्या जगाची सृष्टी करणारे आहे, जगापासून वेगळे आहे आणि ते चैतन्य स्वरूप आहे. आणि तुमच्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचाच अंश आहे. तेव्हा भगवंताशी आपलं नातं कायमचं आहे. तेव्हा भगवंताशी नातं जोडा आणि या जगाशी नातं तोडा, शरीराशी नातं तोडा. कारण जर माझे वडील चैतन्य स्वरूप असेल तर मी पण चैतन्यच आहे ना. जर मी भगवंताचा पुत्र आहे, मी भगवंताचे संतान आहे, तर मी सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. असा जेव्हा बोध होतो तेव्हा मग शरीराला मी आणि म्हणणं राहत नाही. शरीराविषयीचा अहंकार मग राहत नाही. मग शरीर राहिलं काय आणि गेलं काही तरी काहीही फरक पडत नाही. एवढा फरक पडतो. म्हणजे भगवंताचा दास होणं किंवा भगवंताला आपलं समजणं, हा जरी अहंकार बाळगला तरी आपला देहाभिमान निघून जातो. म्हणून म्हटलं आहे की तुम्ही जगामध्ये आलेलाच आहात तर जगामध्ये असं काहीतरी करून जा. तुम्ही स्वतःला जाणून घ्या आणि इतरांना पण आध्यात्मिक मदत करा, इतर पण मदत करा. पण असं काही करून जा की लोक तुमची आठवण करतील. तुम्ही काहीतरी चिन्ह मागे सोडून जा. नाहीतर आले आणि गेले, हजारो लोक, लाखो लोक येतात आणि जातात, कुणालाही त्याची काही कदर नसते. ते नुसतं जगतात आणि निघून जातात, पण त्यांच्या जीवनाला काही अर्थ नसतो, जगण्याला काही अर्थ नसतो. तशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे मृतवतच आहे. म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया. जन्म घेता धरेवरती मृत्यू नक्कीच येणार, असे काही सोडून जावे जगात कीर्ती उरणार. स्वार्थासाठी सर्वच जगती, तसले जिणे म्हणजे मरण. इतरांसाठी जीवन जगतो तोच येथे होतो महान. यंत्रवत जीवन जगणे हाच स्वभाव मानवाचा, अवतीभवती ईश्वर असूनी न बघे हा दोष दृष्टीचा. विविध रूपाने तोच नटला, दिसत नाही मानवाला. अज्ञानाचे सावट चढले, वेळ नसे बघण्याला. अहंकाराचे जीवन जगणे यालाच मृत्यू म्हणतात. अहंकार जो सोडून देतो तोच अमर होतो जगतात, तोच अमर होतो जगतात. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.